राम नारायण राम. आपण सर्वजण जाणताच की आपल्या देशात अनेक राजकीय पक्ष आहेत. काही पक्ष असे आहेत की ज्यांचे अस्तित्वच नसावे असे वाटते, पण तरीही ते देशावर राज्य करत आहेत. जे लोक या पक्षांना समर्थन देतात ते फक्त स्वतःची खिशे भरायचे काम करत आहेत. काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचा पगार कुठून येतो हे कोणी विचारले आहे का? मी तुम्हा सर्वांना विचारतो की या पक्षांची गरजच काय आहे? हे सगळे पक्ष काढून टाकायला हवेत आणि त्याचबरोबर वैयक्तिक मालकी हक्कही काढून टाकायला हवेत. जगात अजूनही लोक जातीपातीच्या गोष्टी करतात, इतके शिकलेले लोक असतानाही. जातपात कोणत्या संविधानात लिहिलं आहे? आणि हे संविधान बनवलं कोणी? जे जातपातात भेदभाव करतात ते काहीच नाहीत. काँग्रेस पक्ष फक्त राहुल गांधीला घेऊन आलेला नाही, तर त्यांनी प्रियांका गांधीलाही पक्षात आणलं आहे. पुन्हा लोकांना मूर्ख बनवण्यासाठी. तेही इंदिरा गांधीसारखं गरिबी हटाव म्हणतात. इंदिरा गांधींनी गरिबी हटवण्याचं नारा दिलं होतं, पण प्रत्यक्षात त्यांनी गरीबच हटवले. काँग्रेस पक्ष प्रियांका गांधीला यासाठी घेऊन आला आहे कारण राहुल गांधी काही काम करत नाहीये, त्याच्याकडून काही होत नाही. भारतामध्ये निवडणुका झाल्या की खूप पैसा खर्च होतो. हे होऊ नये. फक्त एकदाच निवडणूक व्हावी. निवडणुकीसाठी वेगळा बजेट बनवावा लागतो. आकाशात कधी निवडणुका होत नाहीत. आकाशात, जंगलात कुठली कमिटी नाही. तारे आणि नक्षत्रांमध्येही निवडणूक होत नाही. हे सगळं पृथ्वीवरील 800 कोटी लोकांना कधी समजणार? प्रत्येक देशात वैयक्तिक मालकी आहे, म्हणून देश एकमेकांशी लढत आहेत. प्रत्येक देश स्वतःला मोठं दाखवायचा प्रयत्न करत आहे. पृथ्वीवर असा एकही राजा नाही ज्याने म्हटले असेल की पृथ्वीवर वैयक्तिक मालकी हक्क असू नयेत. सर्वांनी मिळून म्हणायला हवं की पृथ्वीवर धर्माची गरज नाही. धर्म पृथ्वीवर कुठून आला? तो आकाशातून, समुद्रातून, निसर्गातून तर आला नाही. पृथ्वीवर धर्माच्या तथाकथित ठेकेदारांनीच धर्म निर्माण केला आहे. जर निसर्गाला धर्माची गरज नाही तर माणसाला का? माणूस धर्म घेऊन जन्मत नाही. माणसाचं शरीर 5 तत्वांनी बनलेलं असतं: हवा, पाणी, पृथ्वी, ऊर्जा. या तत्वातूनच माणूस निर्माण झाला आहे. म्हणून धर्म वस्तुनिष्ठ भौतिक असावा. जर पृथ्वीवर एकच देव योग्य असेल तर बाकी धर्मांचे वेगळे देव कशाला? सर्व धर्मांचा देव एकच असायला हवा होता, पण तसं नाही. जर पृथ्वीवरून वैयक्तिक मालकी हक्क काढून टाकला तर चोरही राहणार नाहीत. जोपर्यंत माणूस माणसाने बनवलेला धर्म आणि जात यांचा त्याग करत नाही, तोपर्यंत पृथ्वीचं कल्याण होऊ शकत नाही. जर काँग्रेस पक्ष पृथ्वीवरून वैयक्तिक मालकी हटवण्याचं पाऊल उचलेल तर सनातन दल त्याच्या समर्थनात असेल. माणूस मेल्यानंतर सर्व काही पृथ्वीवरच राहून जातं. आकाशाने प्रत्येक माणसाला पृथ्वीवर त्याच्या जन्मसिद्ध हक्कांसह पाठवलं आहे. जर माणूस आपल्या जीवनात राम नारायण राम याचा जप करत राहिला तर सगळं काही योग्य होईल. भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. कोणता राजकीय पक्ष चांगला आहे, कोणता पक्ष लोकांची खऱ्या अर्थाने मदत करतो, कोणावर विश्वास ठेवायचा हे सर्व तुम्हालाच ठरवावं लागेल. यासाठी तुम्हाला ध्यानधारणा करावी लागेल. ध्यानामुळे तुमच्या जीवनात अनेक मोठे आणि सकारात्मक बदल येतील. राम नारायण रामचा जप करत राहा, योग्य मार्ग तुम्हाला आपोआपच सापडेल.